तिकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। मोहोळ तालुक्यामधील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली। धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भोगवती नदी सीना नदीला येऊन मिळाल्यामुळे सीनेचा प्रवाह हा सुद्धा वाढलाय। मोहोळ तालुक्यासह दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूरची वरदायनी म्हणून सीना नदीची ओळख आहे। सध्या सीना नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून जो आहे तो मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचेच परिणाम जे आहेत सोलापूर जिल्ह्यातील जे ओढे नाले आहेत, नदी नाले आहेत, त्या नदी नाले जे आहेत ते तुडुंब भरून वाहतानाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसून येत आहे। याच सध्या ज्या आपण पुलावरती उभा आहे तो पूल जो आहे तो सोलापुरातील सीना नदी वरचा पूल आहे आणि आज सीना नदी जी आहे ती पावसाच्या पाण्यानं जे आहे ओसंडून वाहतानाचं चित्र देखील या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे। मागील अनेक दिवसापासून ही नदी कोरडी खट्ट पडली होती, परंतु पावसाच्या पाण्यानं ही नदी जी आहे ती मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेली आहे। नदीचं पात्रातलं पाणी देखील वाढत चाललेलं आहे। आपल्यासोबत नदीकाठचे काही शेतकरी आहेत। दादा, पावसाचा काय फटका बसतोय शेतीला सध्या? शेतीला फटका म्हणण्यापेक्षा हा पाऊस पहिल्यांदा शेतकऱ्यासाठी चांगला झालेला आहे। थोडंफार नुकसान होणार आहे, पण पावसामुळे शेतकऱ्यांचं चांगलं झालं आहे। ऊस बागायतदारांचं चांगलं झालं आहे। जे द्राक्ष बागायतदार आहेत त्यांच्यासाठी पाऊस हा चुकीचा आहे, सध्या म्हणजे नुकसानीचा आहे सध्या। याच नदीला पाणी सोडण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन देखील केलं होतं आणि निसर्गाची किमया बघा की निसर्गाने पाणी जे आहे ते सध्या भरभरून दिलेलं आहे। ही नदी पुढे जाऊन सोलापूर जिल्ह्यातील कुडल संगम या ठिकाणी वाहते। दादा, या नदीच्या पाण्यासाठी तुम्ही आंदोलन केलं होतं, त्यानंतर पाणी आलं। पाणी किती दिवस पुरलं तुम्हाला? पाणी सोडल्यापासून पाण्याचा मोठा संघर्ष आहे। बापूसाहेबांनी ह्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते पाणीसाठी। पाणी 8 दिवस आमच्यासाठी चाललं पाणी। फुल बंधारे पण आम्ही भरून घेतले। त्यानंतर निसर्गाची किमया झाली की मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि हो जो बंधारा जो आहे बंधारा हा पहिल्यांदा वाहतोय भरून, म्हणजे ट्रायल झाली आहे बंधाऱ्याची। भरून आम्ही बंधारा घेतला होता, त्यानंतर ही पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यापासून ओव्हरफ्लो हा बंधारा आता सध्या वाहत आहे। या बंधाऱ्याचे जवळजवळ मोहोळ तालुक्यातील 4-5 गावं आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील 5 गावं जवळजवळ 3 ते 3.5 हजार हेक्टर शेत हे या बंधाऱ्यामुळे वलितेखाली येणार आहे। एकंदरीत सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये जे आहे ते आनंदाचं वातावरण सध्याच्या या मुसळधार पावसामुळे दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।